इकडे सांगलीमध्येच ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या कारवर झालेल्या शाईफेक प्रकरणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्यात। प्रकाश शेंडगे यांच्या कारवरती शाईफेक करण्यात आली, शिवाय कारवर चपलांचा हारही लावण्यात आला होता। खरशिंग गावामध्ये झालेल्या वादानंतर ही शाईफेक झाल्याचा दावा शेंडगेंनी केलाय, पण शेंडगेंचा हा दावा मराठा नेत्यांनी फेटाळून लावलाय। प्रकाश शेंडगेंनी ही स्टंटबाजी केली आहे असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय आणि पोलिसांनी या प्रकरणात विशेष लक्ष घातलं असून 2 पथकं तपासासाठी रवाना केली आहेत। सांगलीच्या शाईफेकीमागे स्टंटबाजी असल्याचा मराठा समाजानं आरोप केलाय। प्रकाश शेंडगे यांच्या कारवरील शाईफेक प्रकरणी हा आरोप करण्यात आला। शेंडगेंनी हे सर्व आरोप फेटाळून लावले। अत्यंत चुकीचा आरोप आहे। मराठा समाज असं काही करणार नाही। आम्ही अनेक मोर्चे काढले, त्याच्यामध्ये लोकांनी नाही जगाने पाहिले आमची शिस्त। आणि शेंडगेंसारख्या एक छोट्या कार्यकर्त्यावर शाई फेकून आमच्या समाजाचं काही त्याच्यात हित होणार नाही असं मी स्पष्टपणे मानतो। परंतु त्यांनी जो स्टंट केला आहे असं माझं स्वतःचं मत आहे की कोण पत्रकार मीडिया त्यांच्या उमेदवारीकडे कोण पाहत नाही, त्यांचेच कार्यकर्ते त्यांच्यासोबत नाही, त्यामुळे हा स्टंट असावा असं मला वाटतं। त्यामुळे शेंडगेंना माझी विनंती आहे की मराठा समाजाला डिवचू नका। ते डिवचल्याने तुमचा काही फायदा होणार नाही, उलट वातावरण बिघडेल आणि या निवडणुकीच्या कालावधीमध्ये मराठा महासंघ एक शांतपणे वातावरण शांतता ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। सहानुभूती मुळाची स्टंटबाजी जी आहे ती आमच्या रक्तात नाही आहे। जे काय आम्ही ओबीसीला नाही, कालची घटना खरशिंगची घटना जी आहे ती घटना घडल्यानंतर हे घडलेलं आहे आणि खरशिंगची घटना जी घडली ती उघडपणे घडलेली आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी काही काढलेलं असे मी व्हिडिओ घेतोय तो सुद्धा। त्यामुळे ह्या खरशिंगच्या घटनेचे हे पडसाद उमटलेले आहेत। त्यामुळं कोणी जर हे स्टंटबाजी वगैरे असं म्हणत असेल तर त्याचा मी निषेध करतो आणि अशा घटना ज्या आहेत अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी माझी विनंती सगळ्यांना राहील। लोकशाहीच्या नियमाने बघितल्यावर असं करण्याची कोणीच कोणाविषयी करू नये जर खरं असेल तर, कारण लोकशाहीत प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार किंवा जाण्याचा अधिकार असं कोणीच करू नये। पण याच्यात दुसरं बी असं आहे की काही जागेवर असं होतं त्यांचेच कार्यकर्ते लावते मराठ्यावर लुटीचे। मी बऱ्याच जागेवर त्याचा खोज घेतले, काही ठिकाणी म्हणतोय मी की असं त्यांचेच कार्यकर्ते त्यांना सहानुभूती मिळवायची मराठा आणि ओबीसी अशी, मग ते स्वतःच आरडायला लावितात आणि नाव त्या आंदोलनाचं मराठ्याचं बदनाम करणार। ह्या शाळा आहेत काहीच्या शाळा आहेत सहानुभूती मिळवायसाठी मताची, पण गावखेड्यात काही नाही तसं। मराठा आणि ओबीसी हे राज्यातले जे आहेत नाटके हे थोडंफार मुद्दाम नाटकं करते। आंबेडकरांचं हे संविधान जे आहे त्या संविधानाने जसं मताचा अधिकार दिला तसं निवडणूक लढवण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे। त्याच्यामुळे लोकांना कोणाला मतं द्यायची ते देतील, कोणाला असं भीती दाखवून किंवा हल्ला करून अशा प्रकारचे जे आहे ते प्रकार होता कामा नयेत।